मित्रांनो, असं भाकरी असे चुरून थाळीमध्ये खाल्ल्याशिवाय मजा येत नाही बरं का. आणि एकदम गावरान तूप टाकून हे मटन आणि चिकन फ्राय, चिकन खरडा बनवताय. त्यामध्ये गावरान तूप टाकलं जातं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जबरदस्त अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आज आलोय हॉटेल किस्सा मटन खानावळला, जे आहे आपल्या पुणे सोलापूर हायवे पासून सहजपूर फाटा नांदूर कंपनी त्याच्या अलीकडे आहे. त्याच्या ठिकाणी एकदम निसर्गरम्य वातावरणात आणि एकदम शांतता वातावरणात. तुम्हाला गाड्यांचा आवाज कुठला येतोय का? अजिबात कसला? अजिबात नाही. एकदम शांत वातावरण आहे. फार्म हाऊस आहे. या ठिकाणी आलोय. यांच्यात थाळ्या आपण आता टेस्ट करणार आहे. यांची क्वालिटी, रेट काय काय हे पाहणार आहे आणि तुम्हाला पूर्ण ॲम्बियन्स दाखवतो मित्रांनो. चला तर मग आता. इकडे फार्म हाऊस आहे यांचं आणि इकडे आहे हॉटेल किस्सा मटन खानावळ. एकदम मित्रांनो शांत वातावरण आहे, काहीच नाही या साईडला. तर मित्रांनो, हा आहे पुणे सोलापूर हायवे. हा आहे सहजपूर फाटा. उरुळी आणि येवतच्या मध्ये आहे सहजपूर फाटा. सहजपूर फाट्यापासून मित्रांनो इकडे जातो सहजपूर आणि नांदूरला रोड आतमध्ये. या रोडवरती आहे किस्सा फार्म अँड. सहजपूर गावाच्या थोडं पुढं आल्यानंतर नाही इथं इंडियन ऑइल पंप. इंडियन ऑइल पंपाच्या थोडं पुढं आल्यानंतर नांदूर गावाकडे रोड जाताना रोडवरती त्यांनी बोर्ड वगैरे लावलेत, हॉटेल किस्सा वगैरे. या ठिकाणी मित्रांनो यांच्याकडे असा गार्डन मध्ये पण बसून प्रशस्त असा एरिया आहे बसण्यासाठी. आपण हॉटेलच्या आतमध्ये आलोय. आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला असा खूप असा छान असा अँबियन्स पाहायला मिळेल हॉटेलच्या आतमध्ये आल्यानंतर. तर हे चित्र वगैरे सेटला आपण कारण विचारूया आता. नमस्कार, मी किस्सा हॉटेलचा सर्वेसर्वा विनोद बेंगळे. या ठिकाणी आपण पाहत आहात की पूर्ण आपण ज्या मातीमधून जन्म घेतला त्या मातीची या संस्कृती, आपल्या महाराष्ट्राच्या मातीची संस्कृती आणि ते जोपासण्याचं काम मी या चित्रांच्या माध्यमातून केलेलं आहे. या ठिकाणी हॉटेलला आलेले कस्टमर, त्यांच्याबरोबर असणारे त्यांची लहान मुलं असतील किंवा पुढील भावी पिढी असेल, त्यांना या माध्यमातून मी या चित्राच्या माध्यमातून समजवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे की आपलं जे पूर्वीचे ग्रामीण जीवनची शैली होती ती या चित्रांच्या माध्यमातून त्यांना एक पाहण्यासाठी मी एक आगळीवेगळी संकल्पना माझ्या डोक्यामध्ये आली आणि त्याच्या माध्यमातून मी आपण सकाळी दिवस उगवल्यापासून जसं आपण या ठिकाणी पाहत आहात की वासुदेव आणि या वासुदेवाची जी आपल्या गावामध्ये त्यांची आगमन व्हायचं आणि त्यानंतर त्यांची जी भूपाळी असायची, भजनं असायची आणि त्याच्यानंतर गावाची गाव खेड्याच्या रिवाजानुसार आपली प्रथा हे जीवनशैली चालू व्हायची. त्याच्यामध्ये शेतामध्ये जाणे किंवा राटावरती काही स्त्रिया पाणी भरण्याचं काम करत आहेत. काही ठिकाणी पारावरती काही लोक बसलेले आहेत, त्या ठिकाणी नाभिक बसलेला आहेत, काही ठिकाणी बुरुड बसलेलं आहे, त्या ठिकाणी टोपल्या विणण्याचं काम चालू आहे किंवा काही ठिकाणी लोहार आहे, काही ठिकाणी मूर्ती घडवण्याचं काम चालू आहे, काही ठिकाणी भविष्य सांगणारा या ठिकाणी ज्योतिषी बसलेला आहे, काही ठिकाणी पूर्वी आपल्या गावामध्ये सापाचे खेळ वगैरे असायचे तर ते सापाचे खेळ वगैरे चालायचे तर लहान मुलं त्याला आवडीने पाहायची. काही ठिकाणी सिनेमॅटिक उपकरणं होती, त्याच्या माध्यमातून त्याच्यावरती पिक्चर दाखवला जायचा. तसेच आपल्या गावामध्ये पोतराज असेल किंवा बांधकाम करणारा व्यावसायिक असेल किंवा काही धुणाऱ्या स्त्रिया असतील, काही ओझे वाहून आणणारे बैलगाडीद्वारे काही शेतकरी असतील, असे विविध नाना प्रकार या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि या ठिकाणी अजूनही काही संकल्पना आहेत त्या मी एक थोड्या दिवसामध्ये जिवंत स्वरूपात या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. बाकी माझं या ठिकाणी शेती व्यवसाय असल्याने शेतीमध्ये मी उर्वरित जागेमध्ये मी आंब्याची बाग किंवा त्या ठिकाणी स्विमिंग पूल किंवा त्या ठिकाणी अजून काही जे गाव खेड्यामध्ये जे काही पूर्वीच्या कलाकृती असायच्या त्या पण सादर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि त्या आंब्याच्या बागेमध्ये मी आपल्याला ओपन किचन असणार आहे, म्हणजेच स्वतंत्र ओपन स्वयंपाकघर म्हणतो आपण, ते आपण त्या ठिकाणी क्रिएट करणार आहेत. आणि त्या ठिकाणी पलीकडच्या बाजूला मी बोटिंग क्लब वगैरे असं करण्याचा मानस ठेवलेला आहे, असं मी या ठिकाणी या व्हिडिओद्वारे आपणास सूचित करतो. तरी आपण हॉटेल किस्साला एक वेळ अवश्य भेट द्यावी अशी मी या ठिकाणी आपणास विनंती करतो. त्या हॉटेलचा पत्ता आहे
सहकार नगर टिळेकरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे तसेच सहजपूर नांदूर MIDC लगत इंडियन ऑइल पेट्रोलच्या पंपासमोर सहजपूर नांदूर रोडनी जरी आपण पुणे सोलापूर रोडवरून आलात तरी 1 किलोमीटरच्या अंतरावरती हे हॉटेल आहे. तर या ठिकाणी आपण आवर्जून यावे. हा 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 100%. तर मित्रांनो हॉटेल किस्सा फार्मला मी आल्यानंतर ना पाठीमागे तुम्हाला हे चित्र दिसतात, सगळे रंगचित्र तुम्हाला दिसत आहेत. त्याचं कारण आपण शेठला विचारलं की नाही का ह्याचं नक्की कारण काय काय आहे. तर शेठने ना एक सुंदर अशा एक 4 शब्दात 4 वाक्यात आज एक सुंदर असं एक गाणं तयार केलंय. आता ते ऐकूयात. हॉटेलचे मालक आहेत त्यांनी पाहूयात काय गाणं तयार केलंय. आपण या ठिकाणी पाहतात की एक सुंदर असं ग्रामीण जीवन आणि त्यामध्ये असणारे सर्व घटक यांचं हे सुंदर व सुबक असं चित्र आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. तर मी तुम्हाला मित्रहो मी एका छोट्याशा 2 ओळीमध्ये हा विषय सांगतो की या नक्की या चित्रामागं काय अर्थ दडलेला आहे. जीव कंटाळला यार शहराकडे, जीव कंटाळला यार शहराकडे, चल ना गावाकडे, 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 चल ना गावाकडे. पार नाही जिथे नाही शेजारही, पार नाही जिथे नाही शेजारही, पार नाही जिथे नाही शेजारही, पार नाही जिथे नाही शेजारही. बोलत नाही कुणी, बोलत नाही कुणी एकमेकांशी रे, चल ना गावाकडे, चल ना गावाकडे, चल ना गावाकडे, चल ना गावाकडे. धन्यवाद. 4 वाक्यामध्ये असं पूर्ण शहरातलं आणि गावातलं पूर्ण तुम्हाला असं 4च वाक्यामध्ये तुम्हाला संपूर्ण सांगितलं आहे शेठने गाण्याच्या माध्यमातून. तुम्हाला कसं वाटलं मित्रांनो कमेंट करून नक्की सांगा बरं का. काय यांची मटण थाळी साधी हिची किंमत आहे फक्त 250 रुपये. यामध्ये रस्सा भाकरी आणि राईस अनलिमिटेड राहील. मित्रांनो यांची चिकन थाळी आहे फक्त आणि फक्त 150 रुपयामध्ये, म्हणजे साधी चिकन थाळी आहे. यामध्ये रस्सा भाकरी आणि राईस तुम्हाला अनलिमिटेड राहील. 150 रुपये फक्त किंमत आहे मित्रांनो. मित्रांनो या ठिकाणी एकदम गावरान तूप टाकून मटण आणि चिकन फ्राय चिकन खरडा बनवतायत. मित्रांनो या ठिकाणी गावरान तूप टाकले आणि घरगुती पेस्ट केली मित्रांनो. कोथिंबीर खोबरं आणि हिरव्या मिरचीची अशी पेस्ट करून या ठिकाणी आता हे मटण खरडा आणि चिकन खरडा बनवतायत एकदम घरगुती. त्यामध्ये गावरान तूप टाकलं जातं चिकन खरडा आणि मटण खरड्यामध्ये. आणि चिकन फ्राय बनतंय यामध्ये घरगुती वाटण वापरून बनवलं जातं. किस्सा मटण खानावळला या ठिकाणी मटणचा रस्सा हा पूर्ण सेपरेट आहे. हा मटणचा रस्सा आहे आणि हा चिकनचा रस्सा आहे. या ठिकाणी मित्रांनो जास्त क्वांटिटीमध्ये बनवत नाही कारण की नव्याने चालू झालं आहे, नव्याने सुरुवात आहे. तुम्हाला पाहिजे तेवढंच नाही का तेवढ्या प्रमाणात बनवलं जातो. मित्रांनो हॉटेल किस्सा फार्म हाऊस अँड मटण खानावळच्या मित्रांनो स्पेशल डिश आलेल्या आहेत. ह्या आहे मटण थाळी आणि हे चिकन थाळी स्पेशल आहेत. मटण थाळीची किंमत आहे स्पेशलची 400 रुपये. यामध्ये तब्बल मटण खरडाचे पीस येतात 5 ते 6. मटण खरड्याचे 6 पीस येतात. खरडा आहे बरं का मित्रांनो. मटण फ्रायचे पण 5 ते 6 पीस येतात. तुम्हाला आळणी सूप येतं, एक अंडा मसाला येतो, सुकट येते, हा एकदम चुलीवरचा बनवलेला गरमागरम रस्सा, इंद्रायणी राईस आणि भाकरी अशी थाळी मित्रांनो. रस्सा भाकरी राईस ही अनलिमिटेड आहे तुम्हाला स्पेशल मटण थाळीची. स्पेशल चिकन थाळीची किंमत आहे फक्त आणि फक्त 250 रुपये. 250 रुपयामध्ये मित्रांनो भरपूर पदार्थ आहेत. यामध्ये पाहू शकता चिकन खरडा आलाय, याचे तब्बल 5 ते 6 पीस आलेत. यामध्ये चिकन फ्राय याचे पण 5 ते 6 पीस आलेत. 250 रुपयामध्ये मित्रांनो भरपूर असं पोटभर जेवण आहे. आळणी सूप, अंडा मसाला, सुकट, इंद्रायणी राईस आणि चुलीवर बनवलेला चिकनचा रस्सा.
मित्रांनो हा चिकनचा रस्सा आणि मटनचा रस्सा एकदम सेपरेट आहे बरं का, तुम्हाला दाखवलं मी व्हिडिओमध्ये. सेपरेट बनवला जातो. 250 रुपयामध्ये ह्यात पण रस्सा भाकरी राईस अनलिमिटेड आणि 400 रुपयाला मटन थाळी स्पेशल, यात पण रस्सा भाकरी राईस अनलिमिटेड. असं मित्रांनो पोटभर जेवण आहे. चला आता आपण आता टेस्ट करून तुम्हाला दाखवतो क्वालिटी कशी आहे याची. खरडा ट्राय करूयात आता. प्रॉपरली शिजलेला आहे. एकदम हिरवी मिरची वगैरे वाटून बनवलंय. एकदम चटपटीत आणि एकदम मसालेदार बनलेलं आहे. हा 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 हा. ओरिजिनल आळणी सूप यात बघा, चरबी वगैरे आली आहे. एकदम ओरिजिनल आळणी सूप, ओरिजिनल. आलं लसूणची पेस्ट आलेली आहे, म्हणजे याचा फ्लेवर येतो आहे आलं लसणाच्या पेस्टचा. मित्रांनो आता यांची आपण रस्सा भाकर टेस्ट करूयात. मित्रांनो असं भाकरी असे चुरून थाळीमध्ये खाल्ल्याशिवाय मजा येत नाही बरं का. क्वालिटी आहे. आता आरामशीर या डिश संपवतो सगळ्या. चिकन थाळी पण मध्ये सगळं सेम आहे, फक्त चिकन थाळी स्पेशलची किंमत आहे 250 रुपये, मटन थाळीची 400 रुपये. चला आता आरामशीर सगळ्या डिश संपवतो या. यांच्या इंद्रायणी राईस सोबत आपण आता टेस्ट करूयात रस्सा. हा 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 हा. मित्रांनो असं थंडीचं वातावरण आणि एकदम शांत गावाकडचं तुम्ही सगळं फील तुम्हाला येणार, सगळं फिलिंग तुम्हाला गावाकडचं येणार. चिकन पण एकदम प्रॉपरली शिजलंय. तर मित्रांनो आता आरामशीर या डिश संपवतो सगळ्या. यांचा रस्सा, भाकरी आणि मटन मित्रांनो फ्राय एकदम घरगुती मसाल्याचं आहे. मटन खारडा पण एकदम प्रॉपरली मित्रांनो घरगुती वाटण वगैरे नाही का, ते मिरची वगैरे ते ठेचा वगैरे बनवून ते प्रॉपरली एकदम बनवलेलं आहे, तुम्ही पाहिलंच. आणि गावरान तुपात मित्रांनो असं निसर्गरम्य तुम्हाला वातावरण एकदम शांतच आहे बरं का. आपल्या सहजपूर फाट्यापासून मित्रांनो जवळच आहे, पुणे सोलापूर हायवेपासून. अशा एकदम जबरदस्त थाळ्या खायच्या असेल तर मित्रांनो एकदा निसर्गरम्य वातावरणात यांचं फार्म पण आहेत मित्रांनो पलीकडं. तुम्ही जर 15-20 मित्रांचा ग्रुप आला, तुम्हाला अशी प्रशस्त अशी मित्रांनो इथं व्यवस्था आहे, बैठक व्यवस्था आहे. जवळजवळ 3 बेडरूम आहेत पलीकडं पण. मित्रांनो एकदा नक्की व्हिजिट द्या हॉटेल किसा फार्म मटन खानावळ अँड टुरिझमला. तर भेटूया अशाच पुढच्या एकदा नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर हक्काने मित्रांनो सबस्क्राईब करा, कारण की असे नवनवीन डिशचे, नवनवीन ऑफरचे, नवनवीन काहीतरी युनिक तुमच्यासाठी मित्रांनो मी घेऊन येत जाईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.